नमस्कार मित्रांनो, माधव बागेमध्ये आंबा हार्वेस्टिंग नंतरचे कामं चालू आहेत। या ठिकाणी आपण आपल्या प्रत्येक झाडाची तुरळक विरळणी करून घेत आहोत आणि सेंटर ओपनिंग करणे खूप गरजेचं आहे। या ठिकाणी पहा, हे जे झाड आहे आपलं 7 वर्षाचं झाड आहे, पूर्ण बोर्डो पेस्टिंग झालेली आहे आणि आता इथे जे आहे सेंटर ओपनिंग आपण करणार आहोत। तेवढा तो फाटा काढा, तो जो आहे, जेणेकरून की मध्ये सूर्यप्रकाश पडला पाहिजे आणि या सूर्यप्रकाशामुळे मधूनसुद्धा आपल्या झाडाला व्यवस्थित असं फळधारणा होते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या झाडामध्ये बुरशीजन्य आजार वाढत नाहीत, त्यासाठी आपण सेंटर ओपनिंग करून घ्यायचे आहे। हे पहा, पूर्ण हे झाडाची सेंटर ओपनिंग आपण करून घेतलेली आहे आणि त्याच्यासोबतच आपल्या झाडामध्ये ज्या वाळलेल्या फांद्या असतील त्या पण आपल्याला काढून घ्यायच्या आहेत, जसं की या ठिकाणी आहेत। कारण ह्या वाळलेल्या फांद्यावरती बॅक्टेरोस्पिरिया नावाची बुरशी असते आणि पावसाबरोबर ती आपल्या खोडावर गेल्यानंतर डिंक्याचा प्रादुर्भाव आपल्या झाडामध्ये येतो आणि त्यासाठी ही जी बॅक्टेरोस्पिरिया नावाची फॅमिलीमधली बॅक्टेरोस्पिरिया ताथोडे नावाची जी बुरशी आहे, ती बुरशी या आपल्या खोडावरती जाते आणि मग तिथे डिंक यायला चालू होते। त्यासाठी आणि ती बुरशी आता सुप्त अवस्थेमध्ये राहते आपल्या वाळलेल्या फांद्यावरती, त्यासाठी हे सेंटर ओपनिंग करून घ्यायचं आहे आणि वाळलेली जी फांदी आहे ते पूर्ण आपल्याला बाजूला करून घ्यायचं आहे।